नमस्कार. आज मी तुमच्यासाठी काही घरगुती नवीन टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे, ज्या की तुमचा वेळ, पैसा आणि पदार्थ देखील वाचवतील. अशाच नवनवीन टिप्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. बऱ्याच वेळेला काय होतं, आपलं दूध उरलेलं असतं किंवा आपल्याला दही बनवायचं असतं, पण अशा वेळेला दही हे परफेक्ट कसं बनवायचं हे आपल्याला समजत नाही. अशा वेळेला जर तुम्ही बिगनर आहात, तुम्हाला दही लावायला जमत नसेल, तर साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. बरेच लोक खोबऱ्याचा तुकडा पण टाकतात, हिरवी मिरची पण टाकतात, पण आपल्याला असं काही करायचं नाही. साधी आणि सोपी मी तुम्हाला पद्धत सांगणार आहे, ज्याने तुम्हाला खापच्या खाप दह्याची मिळणार आहे एकदम मस्तपैकी 3 ते 4 तासामध्ये. काय करायचं आहे, आपल्याला स्वच्छ धुतलेलं एक भांडं घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर लागणार आहे विरजण जे लागणार आहे आपल्याला खूप नाही लागणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, विरजण हे खूप कमी घालायचं असतं दह्यामध्ये. विरजण जेवढं कमी असेल तेवढं छान असं दही आपलं लागलं जातं. हे तर अर्धा सपाट चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा घ्यायचा आहे किंवा सपाट 1 चमचा घ्या तुम्ही. पूर्ण पातेलं भरून जर घ्यायचं असेल तर, किंवा यापेक्षाही कमी जर तुमच्याकडे विरजण असेल तर काहीच हरकत नाही, तरीसुद्धा तुमचं जे दही आहे ते परफेक्ट असं होणार आहे. आता काय करायचं, आपल्याला हे जे दही आहे, हे जे विरजण आहे, पूर्ण पातेल्याला आपल्याला जे काही भांडं असेल, आपण ज्या काही भांड्यामध्ये आपण दही लावणार आहोत त्या भांड्याला पूर्णपणे असं व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने, किंवा हाताने तुम्ही केलं तरी चालेल. स्वच्छ हाताने करा तुम्ही, काहीच हरकत नाही. अशा पद्धतीनं व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं. बऱ्याच वेळेला दही लागत नाही, आपल्याला खूप वैताग येऊन जातो, किंवा दह्याच्या शित्र्या होतात, किंवा असं लागत नाही पूर्ण पाणी एकीकडे आणि दही असं जमत नाही व्यवस्थितरित्या, किंवा आंबटच होऊन जातं. यासाठी ही पद्धत आहे. आपल्याला लक्षात घ्या, विरजणसुद्धा फ्रेश हवं आहे. अगदी 2 ते 4 दिवसाचं विरजण अजिबात वापरायचं नाही. या ठिकाणी आपल्याला विरजण फ्रेशच हवं आहे. अशा पद्धतीनं पातेल्याला पूर्णपैकी आपल्याला विरजण लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये बोट बुडेल इतकं कोमट आपल्याला फक्त दूध घालायचं आहे. लक्षात घ्या, रूम टेम्परेचरवरचं आपल्याला दूध घालायचं आहे. यामध्ये आपल्याला अजिबातही पूर्ण फ्रीजमध्ये थंड असलेलं दूध घालायचं नाही आहे, किंवा खूप गरम असलेलं दूध घालायचं नाही. बोट जेव्हा आपण ह्या दुधामध्ये घालू आणि बोट घातल्यानंतर जेवढं आपल्याला फक्त असं थोडंसं गरम लागेल, कोमट लागेल, कोमट दुधाचं आपल्याला दही लावायचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. किंवा साधी पद्धत आहे, सकाळी जर तुम्ही दूध गरम केलं 10-1 वाजता, तर संध्याकाळी तुम्हाला हे विरजण हे दही जे आहे ते लावता येईल, किंवा रात्रीसुद्धा लावता येईल. ते रूम टेम्परेचरवरच्या दुधामध्येच आपण दही लावणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण असं दही जे आहे, जे दूध आहे ते पूर्ण दह्यामध्ये, म्हणजे जे आपण विरजण लावले ते पूर्ण आपल्याला लागलं पाहिजे, पूर्ण दुधामध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीनं फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून तुम्ही जर सकाळी लावलं, तर दही जर सकाळी तुम्ही लावलं 6-7 वाजता, तर 2 वाजेपर्यंत तुम्हाला आरामात दही खायला भेटणार आहे. किंवा तुम्ही रात्री लावलं तर सकाळी भेटेल खायला, सकाळी लावलं तर दुपारी भेटेल. अशा पद्धतीनं तुम्ही यावरती एक झाकण ठेवून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला फ्रीजमध्ये हे दही जे आहे हे पातेलं आहे ठेवायचं नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता, दुसऱ्या दिवशी एवढं छान असं दही लागलेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता. एकदम खापासारखं दही झालेलं आहे. बऱ्याच वेळेला दह्यावरती पाणी येतं. आता हे पाणी काय येतं हे तुम्हाला मी सांगते. हे पाणी येण्याचं कारण काय, जर आपल्या दुधामध्ये जास्त पाणी असेल तर हे पाणी जास्त येतं वरती, आणि जे दूध आहे त्याचं आपलं दही बनून जातं. अशा पद्धतीने जर तुम्ही दही लावलं तर हे जे दही आहे, अशी पद्धत जर तुम्ही नेहमी वापरली तर तुमचं दही जे आहे ते एकदम गोड होणार आहे, मस्त लागणार आहे, फ्रेश होणार आहे दही. अशा पद्धतीनं तुम्ही नेहमी दही लावू शकता. तुम्ही बघू शकता खापच्या खाप निघालेली आहे दह्याची. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला हे देखील मला सांगायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने तुम्ही दही बनवा. 4 ते 6 तासामध्ये सुद्धा दही तयार होऊन तुमचं खायला मिळणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतात, आपण छोले लावताना पांढरे शुभ्र हे छोले दिसत असतात. अशा वेळेला काय करायचं आहे, पांढरे शुभ्र जर तुम्हाला छोले नको असतील, किंवा त्याचा तुम्हाला चव अजून छान पाहिजे असेल, तर काय करायचं आहे, अर्धा ग्लास पाण्यामध्ये काय करायचं आहे, थोडीशी चिमूटभर आपल्याला 2 चिमूट आपल्याला
चहा पावडर घ्यायची आहे आणि हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे गाळून हे पाणी आपल्याला काय करायचं आहे, छोल्यांमध्ये शिजायला टाकायचं आहे। लक्षात घ्या, शिजायला टाकायचं आहे, आपल्याला फोडणीला घालायचं नाही आहे। आणि कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या तुम्ही घेतल्या तर मऊसूत असे छोले तयार होतात आणि त्याची चवही छान लागते। तुम्ही बघू शकता या ठिकाणी कलर खूप छान येतो, मस्तपैकी असे छोले आपले तयार होतात आणि दिसायला मसाल्यांबरोबर ते खूप सुंदर दिसतात। ही पद्धत तुम्ही वापरून बघा आणि आजची ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढची टिप्स आपण बघूया। बऱ्याच वेळेला काय होतं, उष्णता होते आपल्या शरीरामध्ये, खूप अशी चिडचिड होते, आपल्या शरीरामध्ये पित्त वाढतं, आपल्या शरीरामध्ये जळजळ होते, छातीत जळजळ होते, पाठीत जळजळ होते, ॲसिडिटी भयंकर प्रमाणात होते। अशा वेळेला काय करायचं आहे, तुम्हाला साधी आणि सोपी मेथड तुम्हाला सांगते। आपल्याला काय करायचं, 1 ते 1.5 चमचा धने घ्यायचे, अर्धा चमचा जिरे घ्यायचे आणि हे उकळल्यानंतर हे जे पाणी आहे आपल्याला गाळून प्यायचं आहे। हे पाणी तुम्ही रोज सकाळी जर तुम्ही हे पाणी पिलं तर तुमच्या शरीरातली उष्णता कमी होणार आहे। लघवीला झालेली जळजळ असते, महिलांना असो किंवा पुरुषांना असो, उष्णता वाढलेली असते, ती जळजळ देखील तुमची कमी होणार आहे। शरीरातली उष्णता कमी होणार आहे, वात पित्ताचा त्रास कमी होणार आहे। फक्त तुम्ही हे पाणी जे आहे ते रोज जर तुम्ही डेली घेतलं, 1 ते 1.5 चमचा धने घ्यायचा, अर्धा चमचा जिरे घ्यायचं, ते पाणी उकळवायचं आहे, 2 ते 3 मिनटं उकळवायचं। त्याचा कलर वेगळा झाला का लगेचच आपल्याला हे पाणी प्यायला घ्यायचं आहे। यामध्ये काहीही घालायची अजिबात गरज नाही। नक्की करून बघा, तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल। बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या चपातीच्या डब्यामध्ये शेवटची चपाती जी आहे ती खूप पाणी सोडते आणि ती चपाती आपली वाया जाते, आपल्याला कोणी खात देखील नाही, आपल्याला फेकून द्यावी लागते। तर अशा प्रकारे जर तुमची ही चाळण जर तुमच्या असेल तर काय करायचं, हे चपात्या करताना ह्या चाळणीवर आपल्याला चपात्या टाकायच्या, जेणेकरून चपात्यांची वाफ जी आहे ती निघून जाईल। बऱ्याच वेळेला बऱ्याच महिला काय करतात, जशाचे तसे चपात्या ज्या आहे बनवताना लगेचच त्या चपातीच्या डब्यात म्हणा किंवा चपातीच्या टोपल्यात म्हणा एकावर एक टाकत असतात। त्याने काय होतं, चपात्यानंतर कडक देखील होतात, शेवटची चपातीला घाम येऊन ती खराब देखील होत असते। जरी तुम्ही कपडा टाकला त्या चपातीच्या डब्यामध्ये तरी देखील शेवटची चपाती ही अगदी गिळगळीत लागत असते। त्यासाठी ही जर पद्धत तुम्ही वापरली तर नक्कीच तुमची चपाती वाया जाणार नाही किंवा तुमच्या चपात्या ज्या आहेत त्या मऊसूत राहण्यास सुद्धा मदत होणार आहे। कारण एकावर एक चपात्या जर तुम्ही टाकल्या तर एकमेकांची घाम लागून त्याला काय होणार आहे, त्या चपात्या ज्या आहेत त्या कडक होत असतात आणि अशा जर चपात्या घाम गेल्यानंतर किंवा त्याचा जो गरमपणा आहे तो गेल्यानंतर, त्याची वाफ गेल्यानंतर जर तुम्ही चपाती टोपल्यामध्ये ठेवली किंवा चपातीच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली तर निश्चितच दिवसभरासाठी ही चपाती खूप छान राहते। तुम्ही कितीही लवकर चपात्या बनवल्या तरी देखील ह्या चपात्या ज्या आहेत त्या खूप छान राहतात, व्यवस्थित राहतात। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते देखील सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याने काय होणार, येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बघायला भेटतील। अशा पद्धतीने चपात्या आपण स्टोअर करून व्यवस्थितरित्या सुकलेल्या डब्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर चपातीच्या डब्यात जर घालून ठेवल्या तर निश्चितच तुमच्या चपात्या ज्या आहे त्या मस्त फ्रेश राहणार आहे। जरी सकाळी बनवून तुम्ही संध्याकाळी चपाती खाल्ली किंवा डब्यासाठी तुम्ही देणार असेल तरीसुद्धा ही मेथड तुम्ही वापरू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद।